डॉक्टर प्रवीण शिंगाळे यांचं ऑलरेडी इथे आगमन झालेलं आहे. नेक्स्ट 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम आपण चालू करणार आहोत. बऱ्याचशा पालकांना मराठी समजत नाही अशा प्रकारची विनंती आम्हाला मिळालेली असल्यामुळे कार्यक्रम आपला हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला फक्त 2 मिनिटात समजावून देतो. मागच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लगेच बसून घ्यायचं आहे, कारण 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम चालू करतोय. सुरुवातीचा प्रास्ताविक आणि स्वागत समारंभ झाल्यानंतर डॉक्टर प्रवीण शिंगाळे, डिरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च महाराष्ट्र स्टेट, he will be talking for whatever time he wants, maybe 1 hour he will be talking on how the exact admission process will go on regarding the medical admission in the state of Maharashtra. Afterwards, Dr. Rahul Mishra would also be talking on the national scenario of the medical education and the admission process, and then the question answer session will go hand in hand. Whatever questions and answers you have, please try to put down on the paper, okay, and then primarily you can send to us. Our volunteer will be collecting those questions, because since Dr. Shingare is a very busy person, we would be taking few questions for him, and the rest of the questions would be given to Dr. Mishra, who is also one of the conveners of the program. Okay, so that is how the program will go on, and try to see that the queries are not repeated. Sir has been already been requested that he will address all the possible queries during the program itself. However, if you have, please try to be very very precise in the query. Okay, मला वाटतं सगळ्यांना सूचना समजलेल्या आहेत. आपण येणाऱ्या 2-5 मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू करतोय. थँक्यू. स्वागत करायचं आहे. वेलकम सर, वी आर प्रिव्हिलेज्ड टू हॅव यू हियर. पासून संघटना करत आहे. मराठी याचा अर्थ हा फक्त महाराष्ट्र जन्मलेला असं नसून ज्याला मराठी भाषेबद्दल कळवळ आहे, प्रेम आहे, आणि तो कुठल्याही धर्माचा, जातीचा किंवा भाषेचा जरी असला तरी त्याला मराठी भाषेबद्दल जर कुठल्याही प्रकारचं जर प्रेम असेल तर त्याला आम्ही या मराठी फाउंडेशन मध्ये सामावून घेतो. आणि ही फाउंडेशन गेल्या 4 वर्षापासून खारघरमध्ये बऱ्यापैकी सामाजिक कार्य करत आहे. तुम्ही मगाशी स्लाइड शो बघत होता, त्या स्लाइड शो मध्ये तुम्हाला आयडिया आली असेल, कल्पना आली असेल की या फाउंडेशनने 4 वर्षामध्ये काय काय काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, खारघरच्या सांस्कृतिक जीवनामध्ये जो गुढीपाडव्याचा कार्यक्रम होतो तो मराठी फाउंडेशनचा एक आयकॉनिक कार्यक्रम म्हणून बघितला जातो खारघरमध्ये. अशा या मराठी फाउंडेशनचे आमचे चेअरमन श्री मंगेशजी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते डॉक्टर शिंगारे आणि डॉक्टर मिश्रा यांना व्यासपीठावर घेऊन यायचं. प्लीज. गुढीपाडवा शोभायात्रा, निबंध स्पर्धा, नृत्य, गायन, कवी संमेलन, मराठी भाषा दिन, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मल्लखांब आणि इतर मैदानी खेळ या अशा प्रकारच्या विविध ऍक्टिव्हिटीज या मराठी फाउंडेशन तर्फे घेतल्या जातात. आणि आजची जी ऍक्टिव्हिटी आपण घेत आहोत की महाराष्ट्रामध्ये मेडिकल ऍडमिशन्स आणि मेडिकल रिलेटेड ज्या काही ऍडमिशन प्रोसेस आहेत त्या कशा प्रकारच्या होतात किंवा होतील या संदर्भामध्ये आज आपण जे ऍडमिशन घेणारी ऑथॉरिटी आहे त्यांचे त्यांचे सगळ्यात वरिष्ठ अधिकारी डॉक्टर शिंगारे यांच्या मुखातनं ही ऍडमिशन प्रोसेस ऐकणार आहोत. त्यामुळे अतिशय युनिक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे. आणि आय एम रिअली हॅपी दॅट सर आय वुड लाईक टू शेअर विथ यू दॅट हिअर पॅरेंट्स हॅव कम फ्रॉम ऑल द कॉर्नर्स ऑफ महाराष्ट्र. म्हणजे अगदी नाशिक, रत्नागिरी, महाड, पुणेपासून तर मुंबईच्या वेगवेगळ्या कॉर्नरमधून आज आपल्याकडे पालक आणि पाल्य आलेले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम फार किती महत्त्वाचा होता आणि म्हणूनच मराठी फाउंडेशन या कार्यक्रम घेतला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी मराठी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि सर्वप्रथम मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करू.
कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. त्यानंतर आमचे दुसरे वक्ते डॉक्टर राहुल मिश्रा यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री मंगेशजी राणे, सचिव मराठी फाउंडेशन खारघर यांना विनंती करतो. त्यानंतर आमचे संघटनेचे चेअरमन, फाउंडेशनचे चेअरमन श्री रानवडे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर खोडदे यांना विनंती करतो. डॉक्टर सचिन खोडदे. धन्यवाद. मित्रांनो, मला काही ओळी आठवत आहेत, कारण समाजात जेव्हा धुळीत वाढती तेव्हाच होय ऐसी क्रांती, आपोआपच मिटेल भ्रांती पक्ष वेदांची, तेची करतील परिवर्तन, समाजात उत्तम ज्ञान कण, पेरुणी करतील परम पावन भारत माता. भारत मातेचं उत्थान करण्यासाठी सीमेवर जायची गरज नाही. छोटी छोटी कामं जरी आपण केली तर आपण राष्ट्राच्या वाढीसाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि अशाच प्रकारची कामं ही आमची मराठी फाउंडेशन खारघरमध्ये करत असते. त्यासाठी मी आमच्या संघटनेचे अध्यक्ष, मराठी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मंगेशजींना पाचारण करतो की आपण प्रास्ताविकासाठी 2 शब्द बोला. धन्यवाद. श्री प्रवीण शिंगारे सर, डॉक्टर राहुल मिश्रा, इकडे उपस्थित सर्व विद्यार्थी गण आणि पालक, नमस्कार. सर्वप्रथम जेव्हा हा कार्यक्रम मी रिसेप्शन काउंटरला उभा होतो, सगळ्यांचा प्रश्न होता की ये कार्यक्रम मराठी में होगा या इंग्लिश में होगा या हिंदी में होगा. मला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की हा दोन्ही भाषेमध्ये असेल, सर्वांना समजण्याकरता आपण केलेला आहे. बऱ्याच गोष्टी ज्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैद्यकीय शिक्षणाबद्दल संभ्रम आहे, हे निघण्यासाठी आपण कार्यक्रम करतो. आणि मी सांगू इच्छितो की मी 2 वर्षापूर्वी तुमच्याच याच ऑडियन्समध्ये बसलेलो होतो. बरेच प्रश्न होते. माझी मुलगी आज MBBS करत आहे, पण मला तुमची परिस्थिती सर्व म्हणजे माहिती असल्यामुळे मला हा कार्यक्रम ठेवण्याची इच्छा होती. मी जास्त वेळ घेत नाही, मी सोमाणी साहेबांना सांगतो. धन्यवाद. थँक्यू. मंगेशजी कर्तृत्वावर विश्वास ठेवणारं नेतृत्व असल्यामुळे ते कमी बोलतात, काम जास्त करतात. धन्यवाद. तर कार्यक्रमाची आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळतोय. सर्वांना विनंती आहे की आपला सेलफोन, भ्रमणध्वनी आणि मोबाईल फोन, काही शब्द असेल त्याला, तो तुम्ही बंद ठेवायचा आहे. मी आदरणीय डॉक्टर शिंगारे सर यांना विनंती करतो. सर्वप्रथम डॉक्टर मिश्रा, आय वुड रिक्वेस्ट यू to please come forward and introduce Dr. Shingare to the audience and then take the program further. Good evening, everybody. Dr. Sir, Mangesh ji and everybody from the Khalgar Foundation, I would thank all of them to be here and conduct this seminar for all the medical aspirants. Sunday करीब 4:30-5 बज रहा है और सारे मेडिकल एस्पिरेंट्स यहाँ पे बैठे हुए हैं. First, a huge round of applause for everybody sitting in this front row on this Sunday afternoon for one reason, for choosing medicine as your career. Today we need kids to take up medicine in spite of knowing that it is going to be a hard journey ahead, in spite of knowing that your life is not going to be easy, and pursuing the love of your life. Thank you so much, all of you, for choosing medicine and taking up this career of love, gratitude, and giving back to the society. Now I feel कि a mixed crowd है, so just
very quickly, how many of you all are currently in 11th standard? Can you please raise your hand? Anybody from 11th standard? Okay, great. Currently in 12th standard? Currently in 12th standard? Okay, great, great, great. Just given NEET? Just given NEET? Alright, great, great. So, since majority of you all have just given NEET, I'll just take 5 minutes for my friends who are here, who are in 11th and 12th standard. Kids, you want to take up medical? Medical as a field includes a lot of other aspects apart from MBBS, BDS. There is homeopathy, Ayurveda. Dr. Sir is going to elaborate more on that. But when you take up medicine, you are in 11th standard, 12th standard right now, you have to give 3 entrance examinations. The first one is NEET. NEET is now applicable for all medical courses. Then AIMS for the 9 AIMS which are there, with around 800 seats in AIMS, and JIPMER for 200 seats in JIPMER. All of them are primarily based on 11th and 12th standard portion, and the main exam that you will be giving is NEET, which has 3 subjects: physics, chemistry and biology. Physics 45 questions, chemistry 45 questions, and biology 90 questions. Total 180 questions in NEET. In AIMS, there are 200 questions where there is physics 60, chemistry 60, and biology 60. 10 marks for general knowledge and 10 marks for logical reasoning. In JIPMER, physics 60, chemistry 60, biology 60, 10 marks for English and 10 marks for logical reasoning. But by and large, अगर मैं portion देखूँ तो सबका portion plus minus same ही है, so you prepare once and for all. Difficulty wise, AIMS is slightly difficult out of the 3, but your preparation has to be really, really well. Yeah. With this background, we will move forward. My name is Dr. Rahul Mishra. I am an MBBS graduate from Grant Medical College, JJ Hospitals. I am into the teaching field since 17 years now, and have been training and coaching kids. I am also a trainer. I am a motivational speaker, and primarily I am associated with Marathi Foundation today to help you, to guide you through the entire process, where Sir will be having his input. So I just put everything into perspective now for you. So now what is going to happen is, Sir is going to come on the dais and he is going to take his presentation. During the entire presentation, please keep your mobile phone switched off. Also don't take any photographs, for a simple reason कि यहाँ पे जो खड़े होते हैं उनको बार बार हर आदमी अपने लेवल पे फोटो खींचेगा, एक फ्लैश आ रहा है, तो इट इज नॉट राइट. यू आर ऑल्सो डिस्टर्बिंग अदर पीपल. आप बीच में खड़े होकर फोटो ले लें, ठीक है? विल ट्राई टू गेट यू द जिस्ट ऑफ द स्लाइड्स एंड एवरीथिंग ऑन अ डिफरेंट लेवल. आई थिंक ऑल ऑफ यू हैव रजिस्टर्ड. We have your contact details. We'll provide you with that. Right now, whatever important points you need, please write it down. The slides will be made available to you. The gist of the slides we will tell you. Okay? Is that clear, everyone? No mobile phones, no photography, please. Yeah? There is already a photographer and videographer, and we are as such very intimidated by it. So no more photographers. Second thing, during the entire process, आपको बहुत सारे सवाल होंगे. ठीक है? अगर जो सवाल है प्लीज वो लिख लीजिए. बीच में आप इंटरप्ट ना करें. टुवर्ड्स द एंड सर विल बी टेकिंग अ क्वेश्चन आंसर सेशन. ओके? एंड व्हाटएवर क्वेश्चन आंसर सेशन वी कैन टेक, विल टेक. बट प्लीज इंश्योर कि बीच में आप पूरे सेमिनार को, पूरे प्रेजेंटेशन को इंटरप्ट ना करें. तीसरा, बहुत सारी चीजें, बहुत सारी बातें कंपेयर टू लास्ट ईयर नहीं है. ठीक है? और क्योंकि ये नहीं है, अगर आप में से रिपीटर्स कितने हैं? ओके, ग्रेट. सो प्लीज डोंट कंपेयर एनीथिंग विद लास्ट ईयर. कीप योर माइंड ओपन. डोंट आस्क क्वेश्चंस लाइक लास्ट ईयर तो ऐसा था. यू नो, अभी जो है वो है. कमिंग टू इंट्रोड्यूसिंग
Sir, I don't think I can, I'm very small. He's been my teacher. He was the dean when I was into my medical college. Yeah, and now sir is the director. Dr. Praveen Chingare is a man he's a very soft-spoken man, very helpful. He conducts these seminars free of cost for everybody. He wants to create that kind of awareness. Thank you so much, sir, for a huge round of applause for sir. Thank you so much for taking your time from a busy schedule. He is the director of medical education. If I want to tell you what it means, anything and everything in medical education that happens in Maharashtra, he is the boss. Yeah. So whatever he says, होते ना पत्थर की लकीर, so बहुत ध्यान से सुनेगा उनको. Please interrupt मत करिएगा. He'll take enough questions, whatever he can take, right? And we are all there to facilitate and help you. Please no standing in between, no photography. Is that okay? I can't hear you. Is that okay? Yes. Just with a huge round of enthusiasm and a huge round of applause, please welcome sir to the circle.